नागपूरमध्ये पैशांच्या कारणावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे एका ई रिक्षा चालकाने आपल्या पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नागपूरमधील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या न्यू सूरजनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शब्बीर अब्दुल निसार शेख वय 35 असे आरोपी पतीचे नाव असून तो ई रिक्षा चालक आहे। आरोपी शब्बीरला स्वतःचा ई रिक्षा खरेदी करायचा होता। त्यासाठी तो आपल्या पत्नी 26 वर्षीय सोनम हिच्यावर माहेरून पैसे आणण्याकरिता सतत दबाव टाकीत होता। या कारणावरून पती पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेच्या दिवशीही आरोपींनी पत्नीला माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून वाद घातला। वाद वाढताच आरोपींनी संतापाच्या भरात पत्नीवर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात सोनम गंभीर जखमी झाली। महिलेचा आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक आणि शेजारी तत्काळ घटनास्थळी धावलेत। शेजाऱ्यांनी तातडीने जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केलाय। या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। यातील जखमी सोनम शब्बीर शेख ही नवीन सूरजनगर कचरा डंपिंग यार्डजवळ राहते। तिचा पती आहे शब्बीर अब्दुल निसार शेख यांनी घटनेच्या दिवशी म्हणजे दिनांक 8/3/26 रोजी तिला माहेरून ऑटो घेण्यासाठी पैसे मागून आण या कारणावरून तिच्याशी वाद केला आणि तिने त्या पैसे मी माहेरून आणू शकत नाही असे म्हटल्यावरून तिला चाकूने 2-3 ठिकाणी तिच्यावर हमला केला आणि हमला करत असताना तिला दवाखान्यामध्ये नेतो असे म्हणून तिला मधामध्ये सोडले आणि तिथून पसार झालेला आहे। फिर्यादीच्या आई वडिलांचे स्टेटमेंट व बयान वगैरे झालेले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे। यातील शब्बीर अब्दुल निसार शेख याच्या पोलीस रेकॉर्ड पाहिले असता तशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्याच्यावर दाखल नाही आहे आणि क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे। सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त साहेब नागपूर शहर तसेच DCP साहेब निकेतन कदम झोन 5 तसेच ACP साहेब पारडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब बोराडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।